आज आपण गोवा येथे आलोय. गोव्यातल्या गोवा बीच रिसॉर्ट मॉर्जिम येथे आज आम्ही आलेलो आहोत. खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे. तुम्हाला दिसतच असेल या रिसॉर्टची प्रॉपर्टी. खूप सुंदर अशा रूम्स इथं अवेलेबल आहेत. अगदी बीचवर रिसॉर्ट आहे, म्हणजे रूम मधून बीचचा व्ह्यू खूप सुंदर दिसतोय. गार्डन सुद्धा खूप सुंदर आहे या हॉटेलची. आज पहिल्यांदाच आम्ही इथं आलेलो आहोत. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि मे महिना सुरू आहे आणि मे महिन्यामध्ये सगळ्यांना माहितीच आहे की ऊन किती असतं. पण खरं बघायचं झालं तर या हॉटेलमध्ये आल्यावर ऊन अजिबात जाणवत नाही. इतकं सुंदर असं इथं हिरवळ आहे. खूप छान गार्डन मेंटेन केलेली आहे आणि बघत असाल की कशा रूम्स आहेत. अगदी मोठ्या हवेशीर रूम्स इथं अवेलेबल आहेत. प्रत्येक रूमच्या एंट्रन्सला अशी सुंदर गार्डन दिलेली आहे. त्यामुळे आज जातानाच आपण हॉटेलमध्ये नाही तर घरात असल्याचा फील व्हायला लागलाय. इथं मुलांना खेळण्यासाठी खूप हवेशीर असं लॉन आहे. संध्याकाळी ऊन कमी झाल्यानंतर मुलं इथं खूप छान प्रकारे खेळू शकतात. सूट बरोबरच इथं छोट्या छोट्या रूम सुद्धा कॉटेज सुद्धा अवेलेबल आहेत. अगदी खाली गार्डन मध्ये या कॉटेज अवेलेबल आहेत आणि इथून तुम्ही सहज बाहेर पाय टाकलात की लॉन वर येऊ शकता. आणि उन्हाळ्याच्या दिवसात हिरवळ आणि लॉन मनाला इतका सुखद अनुभव देते की ज्याच्यामुळे मन इथे येऊन खूप आनंदी होते. बघू शकाल तुम्ही प्रत्येक रूमच्या समोर अशी हिरवळ झाडी खूप छान प्रकारे या लोकांनी मेंटेन केलेली आहे. प्रत्येक रूमच्या बाहेर त्याने असं सिट आउट काढलेला आहे. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही कॉफी पीत गप्पा मारण्यासाठी किंवा छानपैकी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही इथं बसू शकता. खरं इथं आल्यानंतर जे येण्याच्या आधी मे महिना आहे आणि गरम होणार आहे, उन्हाळा जाणवणार आहे, ही जी भीती होती ती इथं आल्यानंतर नक्कीच कमी झालेली आहे. त्यामुळे इतकं छान प्रसन्न वाटतंय. मी तर ठरवलंय की याच्यानंतर जेव्हा जेव्हा मी गोव्याला येईन तेव्हा गोवा बीच रिसॉर्ट मॉर्जिम येथेच राहायचं आहे. हे मनाशी पक्क ठरवलेलं आहे. खूप छान फील येत आहे इथं. सगळ्यांना आवडणारा असं इथं स्विमिंग पूल सुद्धा आहे. गोव्याला आलोय तर समुद्रातच बुडायला पाहिजे किंवा डुबायला पाहिजे असं नाहीये. तर इथं उन्हात सुद्धा स्विमिंग पूलवर हा शेरू स्विमिंग करतोय. खूप छान स्विमिंग चालू आहे त्याचं. रूम मध्ये आल्या रूम मध्ये बसायचं सोडलंय आणि स्विमिंग पूल मध्येच तैरणं चालू आहे त्याचं. इतका आनंद घेतोय त्याचं बघून खरं मलाही वाटायला लागले की स्विमिंग पूल मध्ये जावं, पण मला पोहता येत नाही. खूप सुंदर असा स्विमिंग पूल आहे, स्वच्छ आहे. छान पाणी बघून खरंच मनाला छान वाटतंय. इतक्या उन्हात सुद्धा एक सुखद अनुभव यायला लागलेला आहे. आणि आता सगळ्यांची आवडती गोष्ट, ज्या गोष्टीसाठी आपण गोव्याला येतो तो म्हणजे बीच. गंमत म्हणजे हा बीच आमच्या रूमच्या समोरच आहे. रूम मध्ये बसून सुद्धा आम्हाला हा बीच दिसत आहे. चला तर बीच मध्ये जाऊया. आणि हा बघू शकता तुम्ही बीच. अगदी बीचच्या काठावरच आम्ही राहिलेलो आहोत. इतका सुंदर अनुभव मी तर आयुष्यात पहिल्यांदा घेतलेला आहे. खूप सुंदर असा बीच आहे. समुद्राचं पाणी, समुद्राच्या पाण्याचा आवाज तुम्हाला खरं तर ऐकू येत असेल. खूप सुंदर वाटत आहे. आणि आता आम्ही जाते बीचवर. खूप छान बीच आहे, छान वाटतंय. हा या हॉटेलवाल्यांचा प्रायव्हेट बीच आहे आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात येत असेल की गोव्यामध्ये असून सुद्धा या बीचवर अजिबात गर्दी नाहीये.
पण या हॉटेलमध्ये राहणारे लोकच फक्त या बीचवर येऊ शकतात. त्याच्यामुळे अगदी निवांत सुंदर खूप असा छान बीच आहे. त्यामुळं तुम्हालाही भविष्यात यायचं असेल तर इथं नक्की या. मला लाटांचा आवाज छान ऐकू येत असेल, खूप सुंदर असा आवाज येत आहे लाटांचा. अगदी उन्हात असून ऊन जाणवत नाहीये. काही लोक इथं फिरतायत, समुद्राच्या पाण्याचा आणि समुद्राच्या आवाजाचा खूप छान आनंद घेत आहेत. रेस्टॉरंट मध्ये व्हेज नॉन व्हेज सगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत. फिशची व्हरायटी खूप अप्रतिम आहे. आम्ही आल्याला इथं जेवण केलं आहे. खूप सुंदर असं फिश, प्रॉन्स, खेकडे अगदी सुंदर सगळा मेनू आहे. त्यामुळे आम्ही आल्या इथं जेवलेलो आहोत. त्यामुळं मनाबरोबरच आता पोटही तृप्त झालेलं आहे. आता याच्यानंतर तुम्हाला दाखवत आहे आम्ही जिथं राहिलोय ती रूम. चला तर. तुम्ही बघताय इथे ही जी रूम दिसत आहे, या रूम मध्ये आम्ही राहिलेलो आहोत. आणि ही रूम बरोबर समुद्राच्या काठावर बीचवर आहे. अगदी रूम मधून बघितला तरीही समुद्र खूप सुंदर असा दिसतोय. आणि रूमच्या बाहेरच ही नारळाची झाडं वगैरे इतका सुंदर फील यायला लागलाय. खूप सुंदर असं हे व्ह्यू आहे. त्यामुळे इतकं छान वाटायला लागलंय. उन्हाळ्यात इथं आलो, ही जी खंत होती ती सगळी खंत संपून गेलेली आहे. खूप सुंदर असं दृश्य रूम मध्ये बसून दिसतंय. रूम मध्ये आल्यानंतर अगदी कूल फील व्हायला लागलंय. एसी सुरू आहे. थंडा थंडा कूल वाला फिलिंग जे आहे ते खूप सुंदर अनुभव द्यायला लागलंय. आणि आता व्हिडिओ बस, आता मी आराम करते. बाय बाय.